नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो, भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज व्हिडिओ आपला वेगळा म्हणजे काय झालं की व्यवसाय करत असताना काय काय अडचणी येतात त्याची तुम्हाला म्हणजे कल्पना द्यायची होती। आता पावसाळा सुरू झालाय, पावसाळ्यात फार्मवर तर आपल्या अडचणी सुरू होतातच। कोंबड्यांचं संगोपन कसं करायचं हे ते सगळं लोकांना अवघड होतं। पण त्याचबरोबर आता आम्ही पिल्ले डिलिव्हरी करायला जातो। रात्री आम्ही पिल्ले डिलिव्हरी करायला चाललो होतो, रात्री म्हणजे 8 जून रोजी। 9 जूनला त्यांच्या तिथं पिल्लं पोच करायची होती आपल्याला। पण अडचण काय आली की आम्ही निघालो आणि गाडी फसली। तुम्ही बघता इथं पाठीमागे गाडी फसली। रात्री 11 वाजले होते। मग अशा वेळेस का आजूबाजूला कोण म्हणजे मदतीला पण नव्हतं की आता ही गाडी काढायची म्हणल्यावर कोण जेंट्स लोक वगैरे पाहिजेत ढकलायला, गाडी दगड टाकायला। आम्ही, माझी मुलगी, आई वगैरे आम्ही पाठीमागे उभं राहिलेलो म्हणजे वजन वगैरे बसायसाठी, आणि हे गाडी काढायचा प्रयत्न करत होते पण गाडी निघाली नाही। तुम्ही पाठीमाग इकडं सगळं आजूबाजूला बघताय, सगळा पाऊस वगैरे पडलाय। काल सगळीकडे बऱ्यापैकी पाऊस होता। संध्याकाळी 6 वाजल्यापासून पाऊस लागलेलाच होता आणि सगळीकडं पाणी वगैरे साचले। आणि रात्रीचा प्रवास करताना खड्डे पण व्यवस्थित दिसत नाही, पाऊस साचला असेल तर गाडी त्यात पण जायचे चान्सेस असतात। अशा ह्या सगळ्या अडचणी येतात व्यवसाय करताना। आणि कसं आपण जर एखाद्याला सांगितलं बाबा असा प्रॉब्लेम आलाय, काय लोक आहेत ती समजून घेतात की बाबा हा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून। पण काही लोकांना ह्या गोष्टी अशा खऱ्या वाटत नाहीत की बाबा खोटं पण सांगतात असं वाटतं। तर रात्री आम्ही ज्यांची ऑर्डर होती त्यांना व्हिडिओ करून पाठवला इथून की बाबा असा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आहे ऑर्डर। तुम्हाला ह्याच्यानंतर 2 दिवसांनी देऊ किंवा उद्या देऊ असं सांगितलं त्यांना। त्यांनी आपलं समजून घेतलं की बाबा ठीक आहे म्हणून। तर ह्या अशा अडचणी व्यवसायात येतात, ह्या प्रत्येकाने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार व्यवसाय केला पाहिजे। आणि अशा अडचणीसाठी सगळ्यांनी तयारपणा राहिलं पाहिजे। आता आम्ही शेजाऱ्यांना वगैरे बोलवणार आणि त्याच्यानंतर ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे। जर तशी नाही निघाली तर ट्रॅक्टर वगैरे आणून ओढून गाडी बाहेर काढावी लागणार आहे। मग हे असं सगळं नियोजन आहे। रात्री आम्ही पिल्लं भरलेली गाडीमध्ये ते परत इथनं काढली, एक क्रेट काढून आतमध्ये शेडमध्ये नेऊन ठेवली हे सगळं। आणि रात्री पाऊस पण चालू होता बरेच, मग रात्री त्रास झाला आम्हाला। तर ह्या सगळ्या अडचणी येतात आणि त्याला आपण घाबरून नाही चालणार, जे समोर येतं आहे ते सगळं करावंच लागणार आहे। तर ह्या अशामुळं कोंबडी पालनात बऱ्याच अडचणी येतात। कोंबडी पालन का व्यवसाय कुठलाही असो, अडचणी येतात, पावसाळ्यात वगैरे अडचणी सुरूच असतात। त्यामुळे ह्या अडचणींना आपण सामोरं जाऊन पुढे गेलं पाहिजे की अडचण आली म्हणून हे असंच होतं बघा। काही लोकांची चिडचिड वगैरे होते, तर चिडचिड करून चालणार नाही। आपल्याला व्यवसाय हा केलाच पाहिजे, काही रोज होत नाही ह्या गोष्टी। आज आता असं झालं, आता आम्हाला धडा भेटला की बाबा आता आम्ही तो मुरूम आणून टाकणार आहे। कालच आम्ही जे मुरूमवाले होते ट्रॅक्टरवाले त्यांना सांगितलं होतं, पण काही कारणामुळे तो मुरूम आला नाही। आता ही गाडी काढल्यावर इथं मुरूम टाकून घेणार आहे, म्हणजे कारण का आम्हाला गाडी आता सारखीच ये जा करावी लागते, त्यामुळे ह्या अशा अडचणी वगैरे येतात। तर आता आम्ही गाडी बाहेर काढणार आहे, त्यानंतर मग पुढचं बघू। गाडी बाहेर काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। जरा आता सुकल्यासारखं झालंय, चला तरी एकदम। हार्दिक, ए हार्दिक, हार्दिक, चावी आण गाडीची।
रात्री असं खोऱ्यानं वगैरे काढायचं म्हणलं तर काढता येत नव्हतं, कारण का पाऊस पडत होता, अंधार होता आणि सगळी ओल झाली होती. आता कसं जरा पाणी सुकलं गेलंय, त्यामुळे आता पटकन माती निघते ना, तर जागेवरनं गाडी हालतच नव्हती. चावी दे की, ते खोरं साईडला घे, हरदो ते खोरं घे साईडला. ह्या गाडीत बॅग वगैरे भरलेली, सगळं साहित्य वगैरे सगळं इथंच आहे. काय घेतलंच नाही मी, तसंच ठेवलं तिथं. आ दगड आहे पुढं, थांबा, दगड पाठीमाग घ्या थोडी. या वरती त्यांच्या गाडीच्या पाठीमाग लावा. त्यांच्या गाडीच्या पाठीमाग लावा, बरोबर इकडं. तर हे निघाली गाडी. आता आम्हाला गाडी तिथंच ठेवून पिल्लं वगैरे क्रेटमध्ये भरून तिथं नेऊन ठेवावी लागणार आहे. जोपर्यंत इथं मुरुम टाकला जात नाही तोपर्यंत हा रस्ता व्यवस्थित होणार नाही. आता जरा पाऊस कमी झालाय, आज लवकर सूर्य पण वरती आलाय. हे अशी याच्यामध्ये गाडी फसली होती. रात्री पाऊस पडत होता आणि अंधार होता, त्यामुळं निघालं नाही. आणि खोऱ्याने जर साईडला मातीच निघत नव्हती, कारण चिखलच एवढा होता. हे असं ह्याच्यात पाय फसले जातात. तर आता गाडी निघाली. आता आम्हाला घरातली पण सगळं काम आवरायचे. आज सकाळी व्हिडिओ केलाय. तर हे अशा अडचणी येतात, अशा अडचणीला सामोरं जावं लागतं. अशा पद्धतीने व्यवसाय करा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.